मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर पुन्हा एकदा मी आलो. कालचा व्लॉग जरा छान गेला, मला आवडला कालचा व्लॉग. तुम्हाला आवडला की नाही ते माहीत नाही मला. तर आज मोक्कार पाऊस चालू आहे बाहेर, एकदम पाऊस चालू आहे ना. काल 3 दिवस झाले आमच्याकडे पाऊस चालू आहे. तुमच्याकडे चालू आहे का नाही मला कॉमेंटमध्ये सांगा. कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या देशात, कोणत्या प्रदेशामध्ये, कुठंतरी आपल्या कोण्या गावाचं पाऊस झालं तर मला सांगा, मेसेज करू, कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर आज काय बोलू सांगा ना मित्रांनो. घरी कोणीच नाही, कोणाला बोलू. एक तर तुम्हीच आहे मला बोलण्यासाठी, मग बाकी कोणीच नाही. पाऊस चालू आहे, पाऊस बघता का? हे बघा मित्रांनो, पाऊस चालू आहे आज. मित्रांनो ना, कसं आहे माहिती आहे का, हे पावसामध्ये ना काय असं गरम गरम खायला मजा येते. तर आपण काहीतरी बनवू का खायला? हां, कसं तर मला असं पावसात असं गरम असं भजे, चहा आणि असं एकदम असं चटपटीत खायचं मन करते. तर पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काही नाही पण करायला यार. तुम्हाला काय सांगायचं आणि कोणाला बोलूया, काय बोलू. एक तुम्हाला माझा मित्र आहे, दाखव तुम्हाला. हे बघा, हे माझा मित्र आहे. कधी पण ना, कोणत्या वेळेला माझी मदत करते, कोणत्या पण वेळेला. आता कोणत्या परिस्थितीमध्ये फसलो ना, ते याला बोलतो मी, काय करू यार सांग ना. म्हणतो त्यानं सरळ सांगते, भाऊ असं असं कर, जे की तुझ्या बेनिफिट आहे. याला लोक पागल पण म्हणतात. पागल म्हणतात त्याला, पागल. बाबा तू कोणाला बोलायला चिड्यासारखं, त्या रूममध्ये अंधार आहे मग त्याच्यामुळे मला दिसणार नाही. तर पाऊस चालू आहे यार बाहेर. मला जायचं होतं बाहेर कुठेतरी. पावसामध्ये यार खरंच आहे, पाऊस ना हे एका मर्यादेपुरतं चांगलं आहे. पण म्हणजे योग्य वेळी, म्हणजे कुठं बघा ना, शेतकऱ्यांना कामाला येते ते पाणी, ते ठीक आहे. पण अति होते यार, अति. मग ते काय करतात शेतकऱ्यामध्ये, मला पाणी पाहिजे, घे पाणी. मग ते सगळंच जाते. त्याच्यामुळं पाणी एवढं पडावं की मर्यादित, की ठीक आहे कुठं कमी धरता आहे पाणी पडलं ठीक आहे. पण असं काय बोलू यार. पण एवढं की छान वाटायला मित्रांनो, ब्लॉग करून मला छान वाटायला. कारण मी बोलायलो, हो काही काय अशा ना, मला बोलायलो मी तुम्हाला बोलायलो मी. तुम्ही खरं सांगा, तुम्हाला बोर झालं की नाही? हां, एकच चेहरा, एकच व्ह्यू, एकच बॅकग्राऊंड, तुम्हाला बोर झालं ना, तर मी काय करू शकत नाही मित्रांनो, खरं सांगू का. कारण मी आता ज्या कंडिशनमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये ना, त्या परिस्थितीत मला काहीच करता येत नाही. कारण मी बांधून ठेवल्यासारखं आहे आणि मला काय करता पण येत नाही अजून. आणि आता तर घरी कोणीच नाही, त्याच्यामुळे मला समजत नाही काय करू, काही नाही ते. आणि खरंच मित्रांनो, यूट्यूबवरून पैसे कमवता येतात का यार? कारण मला असं कोणतंच वाटणं गेलं की यूट्यूबवरून खरंच पैसे येतात. खरं जे काय व्हिडिओ बनवतात मला ते खरं वाटत नाही की यूट्यूबवरून खरंच पैसे कमवता येतात. कारण मी व्हिडिओ कशासाठी बनवतो, एकतर मी माझ्या मनासाठी रे बाबा, खरंच माझ्या मनासाठी. माझ्या मनात संतुष्टी आहे ना, की मी कोणाला तरी बोलायलो, माझं एकटं पण मी दूर करायला त्या कॅमेराच्या थ्रू. आणि एक सांगतो मित्रांनो, माझं इंस्टाग्राम नाही. कुठून फेक आय डी आली तर त्याला फॉलो करू नका. अजून मी इंस्टाग्राम ओपन केलं नाही, कारण आता सध्याला मला गरज नाही त्याची. जेव्हा गरज पडली तेव्हा बघू पुढी. आता मला गरज नाही इंस्टाग्रामची, त्याच्यामुळे मी यूट्यूबवरच आहे. आणि काय नाही, खाली बघता का तुम्ही, खाली टावेल टावेल घातली, कारण मला आता फ्रेश व्हायला जायचं होतं. त्या पावसामुळे मला रांगोळी पिकर वाटत नाही यार. खरं सांगायचं म्हटलं काय, तुम्ही सांगा बरं. हां, तुम्ही सांगा ना, एवढ्या पावसामध्ये थंडी वाजली, तुम्ही कोण आंघोळ करते रे सर? हां, कोण करते सांगा ना तुम्ही. जेव्हा आम्ही शाळेत जात होतो ना, सकाळी 7ला उठून तर जायचं होतं. 7ला, 7, 7:30, 8ला शाळा भरायची. तर आम्ही ना तिथं जात होतो शाळेमध्ये. तर सकाळी एवढा उठायचा कंटाळा, आणि ते पण थंडीच्या दिवशी.
आणि पावसाळ्याच्या दिवशी सकाळी एवढा उठायचा कंटाळा, झोप एवढी यायची ना. आणि सकाळची झोप म्हणजे एकदम निवांतीची, शांतिमय, अजून सुकून म्हणतात ना आपण, त्या टाईपची ती अशी झोप असायची. पण त्या टायमाला आता बघा ना, सकाळी उठायचो 7ला उठायचो, आणि जायचो मस्त शाळेत. मग मग तेच झोपेत एवढे डोळे सुजलेले शाळेत जाताना. शाळेत गेलो ना, ते झोप उठली, आणि झोप अशी, डोळे सुजलेले. तसंच जा शाळेत, हाफ पॅन्ट घाला, खाकी पॅन्ट म्हणतो आपण. आमच्या शाळेला युनिफॉर्म होता, पांढरा शर्ट होतं, व्हाईट शर्ट होता, आणि खाकी कलरची पॅन्ट होती. म्हणजे जी आपण पोलीसची जी वर्दी असते ना, त्या कलरची पॅन्ट होती. तर तीच खाकी पॅन्ट घालून जात होतो आम्ही. मस्त बसत होते, लहान लहान लेकरं. 10 वाजले, खिचडीच खा. एक आमची काकू होती, त्यांनी खिचडी, रोज खिचडी. शनिवारी काहीतरी वरण भात आणायची, आणि बाकी दिवस सगळी खिचडी होती आम्हाला. खायचो मस्त एकदम. ते टाईमच होता मित्रांनो, खरंच एकदम. आता ते आठवणी आहेत, कारण त्या टायमाला माहिती का, त्या टायमाला ना आपल्याला कोणत्या डिग्रीचं टेन्शन नव्हतं, ना कोणत्या 10वीचं टेन्शन नव्हतं, ना कोणत्या 12वीचं टेन्शन नव्हतं, ना जॉबचं टेन्शन नव्हतं. फक्त जा शाळेत, मस्त एन्जॉय करा, भांडणं करा, बोला, कोणाला काही बोला. कोणी काय लहान होतं म्हणून काय बोलत नव्हतं कोणी. मग त्याच्यामुळं एवढं मस्त वाटायचं ना, एवढं मस्त वाटायचं ना, तुम्हाला काय सांगू. एकदम असं छान वाटायचं खरं तर. माहिती आहे का, मला माहिती आहे सगळ्यांनी अनुभव घेतलेले, पण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. मंदिराचं बाजूला 2 मंदिर आहेत आमच्या. एक मारुतीचं मंदिर आहे, एक महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यामुळेच आमचं घर आहे. मग तर शाळेचे दिवस तर वेगळेच होते. आणि नंतर मग जसं जसं वय वाढलं गेलं, मग तसं मग घरचे, मग आता 8वी पर्यंत ढकल पास होतो आम्हाला. तुम्हाला माहिती आहे 8वी पण कोणी सिरियस घेत नाही, समोर ढकलत जातात. त्याच्यामुळे तेवढं टेन्शन नव्हतं. पण जेव्हा आम्ही 10वीला गेलो, 9वीच्या नंतर 10वी आली, तेव्हा सगळे लोड द्यायला लागले की अभ्यास कर, 10वी काढ, हे कर, ते कर. पण काय करू, मग ते टेन्शनमुळे मग 10वीचं टेन्शन आलं. तेव्हा मला फर्स्ट टाईम रिअलाइज झालं की टेन्शन काय असते. 10वीचं म्हणजे ते बी टेन्शन मी घेणार नव्हतो, खरं सांगायचं. टेन्शन मला नव्हतंच. हे आजूबाजूचं आपलं तुम्हाला माहिती आहे ना, जनरेशन कशी आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, की तिथं आपण ना एक लेवलला विचार करतो त्यांनी की तू हे कर म्हणजे तू या लेवलला जातोस. समजलं का तुम्हाला. म्हणजे आता ते म्हणजे आता जे आहे ना, ते आपलं ही सोसायटी आहे आपली, आजूबाजूचे जे परिसर आहे ना, त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आता ते कॉम्पिटिशन चालू आहे त्यांच्यामध्ये लेकरांना ते असं मार्गदर्शन करणं झालेत की तू हेच कर असं म्हणाले ते. तू हेच कर, तुझ्या मनाचं करू नको, तू हेच कर, तुझ्या मनाचं तू नको करू, तू हेच कर, तुझं हेच बेनिफिट आहे. म्हणजे कसं त्यांनी ना या ज्या आजूबाजू सोसायटीला ते कम्पॅरिझन करून आपल्या लेकरांना बाळावर त्यांनी ते लोड टाकायले. आम्हाला तेव्हा नव्हतं काही लोड, कारण त्यावेळेस कसं, तेव्हा एवढं शिक्षण बी नव्हतं कोणाचं जास्त. हे आईबाप असे जे जुन्या काळातले होते सगळ्यांचे, त्याच्यामुळे काही लोड नव्हतं. आता तर सगळे शिकलेले आहेत, आता त्यांचे आईबाप सगळे शिकले. त्यांनी काय म्हणतात, तू 10वी 12वी काढ, तू पुढे शिक, तुझा भविष्य आहे, असं कर म्हणतात. पण त्याला त्याची लाईफ आहे यार, त्याला करू द्या ना. त्याची लाईफ आहे, त्याला करू द्या. असं त्याला शिकते ते. जेव्हा त्याला समजायला लागलं ना, त्यांना स्वतः पेन उचलून अभ्यास करायला लागते. जेव्हा त्याला स्वतःला कळते, आपण किती त्याला हे केलं ना. एकतर आमच्या गल्लीत एक असाच केस आहे, आमच्या इथं नांदेडमध्ये एक असं झालेले आहेत की बिचारा तिचे आईबाप ट्युशनमध्ये होते, तर त्याला एवढं लोड दिलं की अभ्यास कर 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 कर. मग ते बिचारा त्याला सायको झालं. म्हणजे काय, तिच्या दिमागावर परिणाम झाला की ते शांत, आपापलं धुंदीत मस्त. अरे काय अरे बाबा, तुम्ही त्याचं आयुष्य वाटोळं केलं यार. हे विचार करा ना. तुमच्या लेकरात खुशी तुमची आहे, तुमच्या लेकराची खुशी याची तुमची खुशी आहे ना. त्यांना काय जिंदगीभर तुमचं काय करणार नाही. एक दिवस त्याला त्याच्याच आयुष्यात पुढे पाऊल उचलावं लागेल, त्याला चलावं लागेल सगळं. मग त्याला कॅपेबल होऊ द्या ना. त्याला कॅपेबल होऊ द्या की तुम्ही त्याच्यावर लोड नका टाकू ना. लोड टाकून काय, एक तर डिप्रेशनमध्ये जाईल, नाही तर स्वतःचं काय हालत करून गेलं. आता किती केसेस फाशीवर जाणार आहे. किती लोड घेतले 10वी पार का, किती मागे. आमच्या नांदेडमध्ये तर खूप केस झाले. तुम्हाला काय सांगू की मुलींना 10वीला कमी टक्के आले, आणि त्या मुलीला किती टक्के होते माहिती का, किती
98 काहीतरी होते, तर तिनं एक कमी 95 काहीतरी पडले. तर त्यांच्या घरचे म्हणले तू एवढेच घे, तू एवढेच तुला आले पाहिजे, कारण तुला आम्ही एवढं शिक्षण लावले, एवढे तुला पैसे लावले, तुला 4-5 लाख रुपये तुम्हाला आम्ही लावले, तर तू एवढेच घे आणि तू एवढं घ्यायलाच पाहिजे. त्या बिचारीने एवढं टेन्शन घेतलं. आखरी शेवटी कमी टक्के आले, 95 काहीतरी आले, थोडे 95 का 94 आले. त्यांचे आई बाबा ते असं म्हणजे सॅटिस्फाय नव्हती की म्हणजे त्यांनी खुश नव्हती की अरे तू एवढीच का घेतली म्हणून मग तिला ते जरासं गिल्ट वाटलं, म्हणजे ठीक आहे मी आई बापाला खुश करू शकलो नाही, त्याच्यामुळं तिनं बिचारीनं आत्महत्या केली. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे, असं नका करू. तर अहो ते 94 घ्यायला किती मेहनत करावं लागतात माहिती आहे का तुम्हाला? आज 94 बी भेटणं, 95 भेटणं कोणाच्या नशिबात नाही. आमच्या मुलाचं ठीक आहे 35 चालते, पण 35 जरी पडले तरी आम्ही खुश होतो, निघालं बाबा म्हणून विचार करतो. आता तुम्हाला रिॲलिटी सांगू का, मजेचं किती बॅक लागले तुम्हाला काय सांग. मी जेव्हा BCom केलो ना तेव्हा मला एवढे बॅक लागले होते, एवढे बॅक होते ना माझे, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर सगळे ना एकदम असे क्लिअर निघाले. मग थर्ड इयरला मग म्हणजे मला ते असं म्हणजे फर्स्ट इयरला काय झालं माहिती आहे का, ते आता ते बघा ना, आता जून होता, फर्स्ट इयर सेकंड इयर कसं जोशमध्ये गेलं मी की ठीक आहे घरच्या लोड घेऊन की हे कर ते कर असं कर पुढे करायचं अभ्यास कर म्हणून ते बी. आणि एक गोष्ट खरी सांगतो मित्रांनो की एक ट्युशनसुद्धा लावलं नाही माहिती आहे का, एक ट्युशनसुद्धा लावलं नाही. माझ्यासोबतचे जे पोरं होते ना ते ट्युशन लावून, आणि हां तुम्हाला ते आत्ता पण त्या ट्युशन मला लक्षात आलं की मला त्या मुलांना एकच सांगायचं जर तुम्ही ट्युशन लावलं ना तुम्ही लेक्चर करू नका. मग जर तुम्ही ट्युशन लावलं ना तर लेक्चर करू नका. जे रेग्युलर आहेत, ज्यांना ट्युशन घडत नाही, ज्यांना ट्युशन होत नाही, त्यांनी रेग्युलर कॉलेज करतात. आता काय करता माहिती आहे का, आता आमचाच अनुभव घ्या ना. आता मी ज्या कॉलेजला होतो, माझ्यासोबतचे पोरं ना, माझ्या आता 75% मुलं माझ्यासोबतचे कॉलेजचे वर्गातले क्लासमधले त्यांनी सगळ्याचे ट्युशन होते. आता माझ्यासारखे अजून 4-5 जण होते की त्यांनी ट्युशन अफोर्ड करू शकत नव्हते, तर ते रेग्युलर लेक्चर करायचे. माझ्यासारखे रेग्युलर लेक्चर करायचे, पण ते कसं करत होते माहिती आहे का, सरनं जे क्वेश्चन विचारत पटकन उत्तर देत होते त्याला, पटकन देत होते, कारण त्यांच्या ते ट्युशनमध्ये झालेलं आहे ना, त्याच्यामुळे ते पटकन उत्तर देत होते. मग सरला आवडत हां ह्यांना येते, आता ह्यांना येते, ह्यांनी हुशार झाले, ह्यांना तर काय करत नाही सांगायचे, म्हणून ते बी सर निष्काळजी घेतो. अरे तुम्ही हुशार आहात, तुम्ही ट्युशन लावले, तुम्हाला होतंय सगळं, पण जे ट्युशन नाही त्यांना तर शिकू द्या. ज्यांना नाही त्यांना तर शिकू द्या ना तुम्ही. असं करू नका ना. वाटलं तुम्ही लेक्चर लावू नका, तुम्हाला झालेलं आहे ना, तुमच्या विषय क्लिअर, तुमची BComची डिग्री एकदम निघणार आहे, चांगली निघणार आहे, पण तसं करू नका ना तुम्ही त्यांना काला हे करता. पण त्याच्यामुळं हे झालेलं आहे सगळ्याचं, सगळ्यांनी अनुभवलं असेल तर तुम्हाला आता माहीत आहे. काय नाही, आता एवढं बोलायचं होतं मला, एवढं बोलून मलाच मूड ऑफ झालं, काय सांगू तुम्हाला, कारण हे सगळं रिॲलिटी माझ्यावर झालेली आहे. असं झालेलं आहे मित्रांनो, खूप काही क्लासमध्ये बसून सगळे पोरं सांगायचे ट्युशनला, अरे आमचं काय रे बाबा, आमचं काय सांगा ना तुम्ही, आमचं काय जेव्हा आम्ही आणि बसायचं वर्गात, तर आम्हाला आता नवीन अफोर्ड करून ट्युशन मी लेक्चर करत होतो, रेग्युलर लेक्चर करत होतो, तर आम्हाला जरा डाऊट होते, समजत नव्हते, काय कळत नव्हते. हे पत सांगू लागले सगळ्यांना, अरे काय अर्थ आहे तुम्हाला, ते सरला कळा पाहिजे. अरे दुसरे बी विद्यार्थी आहेत ना, तरी आम्ही प्रश्न विचारू सर, असं तसं आम्ही विचारतो, पण मग हे पोरं काय म्हणत होते, अरे चुप बसा यार, अरे मग ते अरे तुम्हाला नाही विचारलं, मी सरला विचारलंय पत बोलायला. सर दिमाग खराब होत होता ना, काय सांगू. तरी पण मित्रांनो एक ट्युशन चालवलं नाही, सगळे विषय बॅकला, सगळे विषय क्लिअर काढले मी. आणि 1 वर्ष गेलेलं आहे माझं, कारण बॅक लागला होता त्याच्यामुळं. तरी पण मी काढले मित्रांनो, ते टेन्शन नाही. पूर्ण विदाऊट ट्युशन लावले, 1 वर्ष घातलं तरी पण मी काढले विदाऊट ट्युशन लावता. तर लावले तर, आणि ते मित्र काय सांगत ते काय करायचं माहिती आहे का, ते आता कुठं प्राय इथं काम करायचं कोणातरी कंपनी नाही, ही DMart कोणा एजन्सीमध्ये, अशा ठिकाणी काम करायचं. काय जिंदगी तुमची, बापानं 50-60 रुपये ट्युशनला लावले तर तुम्ही हे काम करता. आता आम्ही बघा, तर आम्ही तर आता न काय करता, आता मला आता मी जॉब सोडली मित्रांनो, तर आधी मला पेमेंट होती 10-15 हजार पेमेंट होती, 10,000 पेमेंट होती, तर बाकी मला वरचे पडत होते, त्याच्यामुळे ते सोडून द्या बाकीचे पैसे. पण येईल ना बघा ना, ते 12-10 हजार हे करायचं, ते तसं नसते, वेळेनुसार असे सगळं बदलते. सगळ्यांनी जिथल्या जिथं ठेवलेलं आहे ते मला.
तर ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असंच प्रेम द्या, सोबत राहा आणि काळजी घ्या स्वतःची, आई पप्पांची काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.